ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त चलता शिलत असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि धार्मिक कार्यक्रमांक आयलात असले मागेले सगळे लोकांची हार्दिक जात असले स्वागत। एक राज्य ते राज्य सत्यजित म्हणचो राजा बरेकनु परिपालने करता आशिलो। राजाले वैभव अगणित्यान आशिले इतलेतनी ते राजाक दैवी आराधनेचे प्रभावानिमित्त खंतरी विषय कळण घेवका म्हणजे असलेली कळण घेवचे सामर्थ्य बेची ते राजांनी प्राप्त करून घेतले। अशांगेनो सुंदर जावंगेनो तिगेले राज्यभाराचे कार्य बरे करून तो चलयता उरता आशिलो। सगळे तिगेले मंत्री सेनापती बाकी सगळे लोकची आराम जाणू बरे जाण उरता आशिल्लेची एक दिवस अचानक जावंगेनो महाराजा सत्यजित शय्यातनी हांतलेतनी उठता आसा। चितले भितरी तिगेले एक मंत्री गडगताची नडगताची येता येन राबला। राजाक ते मंत्री पळोवन अत्यंत आश्चर्य जाले। इतले सक्कणेपणाची ह्यो मागले जा कितें येन राबला हांगा। ते बिची गडगडता आसा भित्ता आसा होम येता सांगातनी थंडी दिवस होमी प्रश्न ना। अत्यंत हुशार मंत्री मागिलो भिवची प्रश्न ना तेणें जाल्लेरी इतके दिगले आंग शेक जाता आसा कसले जाता आसा म्हणजे कण घेवचे राजांनी अर्ध मिनट पळयता बसलो। नंतर तिगे दुरवस्थे पळोवंक गेनू सहजानूचे राजा उठून राबून विचारता आसा कितें जालें तुका कसले ती भिता आस तूं कसले तुका घडले म्हणून। तेन्ना तो मंत्री प्रार्थना करता आसा महाराजा म्हाका जालें तितले बेगी संध्याकाळा भितर दिल्ली वचून पावोवंक म्हाका मागीर गुरू आश्रमा वचचें खायें अशा न्हू म्हाका शीघ्रात शीघ्र धांवत असले एक घोडे वेवस्थीत तुमी करका कुद्रे वेवस्थीत तुमी करका म्हूण सांगे न्हू प्रार्थना करता आसा। राजाक आश्चर्य कितें रे संध्याकाळा भितर तुवें कित्याक दिल्ली वचून पावका कसले जालें तुका तसले वचून पावता तसले तुगेलो गोरू दिल्ली आसा म्हूण म्हाका गुर्त आसा जाल्यार आज संध्याकाळा कत्याक वचून पावका मेळका म्हणचे आतुरता कितें तुका। ना महाराजा तुमकां सांगलें आश्चर्य दिसतलें कितें सांगी ना आज सक्कणपणे मृत्यू देवते येनू फाटल्यान ताणें मागिल्ले खांदे हात दवरले खांदे हात दवरून म्हाका सांगला आज सांजे भितरी हांव तो खोरो येता म्हणून अशांग न्हू हांव भियेन गेला म्हाका कळ्ळें
आतां हांगा उरले रे हे मृत्यूदेवता म्हाका सोडतना म्हणून अशें हांगे न्हू संध्याकाळा भितर म्हाका दिल्ली पावका मागीर गुरू आश्रमा कडेन हांवें वचका अशें हांगे न्हू आतां हांगा उरलेर म्हाका बचाव ना म्हाका थंय वचचे बदल वेवस्था करचे बदल एक शीघ्रात शीघ्र थांवच असले घोडे वेवस्था करता म्हण केन्ना मागतकी तेन्ना हे सत्यजीत राजाक हे मंत्री दयनीय परिस्थिती पळोवंक गे न्हू आश्चर्य बी जाता संकट बी जाता तेन्ना राजा तेगे सैनिक लोकांक सांगूंक गे न्हू अत्यंत शीघ्र गतीन धांवच असले घोडे वेवस्था करता आनी तूं वचून यो रे म्हूण सांगून ताका धाडटा जाल्यार राजाक एक प्रश्न तशी उरून गेले मना भितरी केन्ना मृत्यूदेवते सांगून येवतना हेका कित्याक मृत्यूदेवते सांगूंक येता आसा म्हणजे प्रश्न राजा मना भितर तशी उरले अशें हांवें न्हू राजा तत्क्षणाची न्हांवचे गेलो ना न्हू ध्यानस्थ जावंक गे न्हू मृत्यूदेवते प्रार्थना करता आसा मृत्यूदेवता यो म्हणू मृत्यूदेवते कितके आयले द्राक आनी राजा सांगले आत्मा कुलीचे फुरसत ना तुगेले कणे हांव संध्याकाळ नंतर येता म्हळें माय जावन गेली थ उपाय ना म्हूण सांगे न्हू राजा तेगेले कामाक तरी भायर पडलो तेगेले राज्यभाराचे बाकीचे सगळे वेवस्थीत करचे गेलो हे ठिकाणी मंत्री अत्यंत शीघ्र गतीन धांवत असले कुदरे उंच्यो प्रयाण करताची दिल्ली ठिकाणी वता आसा एक निमिश बीची विश्रांती करता असली मनस्थिती ताका ना जालें तितले बेगी हें गांव सोडका दिल्ली वचून पावका हांगा उरलेरी ते मृत्यू म्हाका येता मृत्यू म्हाका खाता म्हणचे भावनेचेरी तो शीघ्रात शीघ्रान वता आसा मागीर एक निमिश बीची ताणें खंयची विश्रांती घेतलो ना पाप संध्याकाळ जाता आयले संध्याकाळ जाता आयचे गेले गांव बी लागीं येता आयले अशें हांगे न्हू प्रायशः संध्याकाळा संदर्भ येता आसतना ह्यो मंत्री दिल्ली प्रवेश करूंक न्हू तेगेले गुरुले आश्रमा लागीं होवंक घेवन कुदरां राबयता कुदरां राबोवंक घेवन कुदरां देंवता आसा तेन्ना चक्ष केले तसले गुरू महात्मा न्हांवचे तरी तंतनी आश्रमांतल्यान भायर पडून मुखार वता आसाची ते दृश्य हांव पळयता तेका मना संतोश निरातंक भावने आब्बा आतां हांव थंतन इतलो दूर आयला आतां म्हाका मृत्यूदेव कितें करता कांय करूं शकत ना हांव सुंदर तसले आश्रमाच्या परिसरांत पावला म्हणजे संतोष तो व्यक्त करताची कुदरेक भांचे तरी एक झाडा दिकान वता आसा चित्रा भितरी तेका एक आश्चर्य जालें फाटल्यान दिकांनी खांद्याक कोणकी हात दवरलो अशें जालें ताका आश्चर्य ते मंत्रीक हे आतां अनुभव हांवें खंयची घेतलेशें आसा मू कोणो म्हण अशें पळयता मृत्यूदेवते तेन्ना ह्यो मंत्री विचारता आसा तूं हांगा बी आयले की म्हणून तेन्ना मृत्यूदेवते सांगता खंय जावं जाल्यार हांव येता रे या तुका धन्यवाद हां बरें जालें म्हणटा तत्क्षण तेगेले प्राण घेता वचून सोडता मंत्रीले कथा थंय इतिश्री जाता समाप्त जाता हांगा राजा तेगेले कारभार कंगे न्हू पुनः संध्याकाळाचे स्नान करून ध्यानस्थ येता तेन्ना याद येता ताका मागीर मंत्री गेला मृत्यू येता म्हणून दिल्ली पावका गुरू आश्रमा वचका म्हणून मृत्यूदेवने तशें कितें केलें ताका म्हणचे सत्य ते हेक्काजून गुंतना राजाक अशें हांवें न्हू साकणे आपल्यारी मृत्यूदेवते गडबड अशें कथा उलयलें ना म्हाका आतां परत मृत्यूदेवते उलयका म्हणचे बदल ध्यानस्थान बसता
ध्यानस्थान बसून मृत्यूदेवतेका आमंत्रण करता. मृत्यूदेवते ह्या सांगल तशीची निरातंक जावंक न्हू सहजान येत जायन राबता आनी विचारता कितें म्हाका पळयता आसतू सकाळ म्हाका थोडे गडबड आशिल्ले तुगे प्रश्न आयकचे जाले ना कसले आपयता आसतू. तेन्ना राजा प्रश्नार्थक चिन्हाचेर विचारता आसा म्हाका अजुनूची एक सत्य कळना. हांव मसलो काल जीवन पळयलो तूं येता तक्षण ओडून सोडता कोणाकच पयलीं इन्फॉर्मेशन कोणाक दिवतना तूं. जाल्यार म्हाका अत्यंत आश्चर्य जालें तूं मागीर मंत्र कितें इन्फॉर्मेशन दिवन येता आसा. ताका कितें तुवें हांव आज सांजे भितर येता म्हूण सांगलें तुवें तो भियेंग घेवन वचून सोडला पाप तो दिल्ली वचून सोडला. दिल्ली गेला तें म्हाका गुर्त आसा. तूं थंय बी गेलोले हय हांव बी थंय गेलोले बरें जालें म्हाका. दिल्ली गेलो तेणें हां दिल्ली गेलें बरें जालें तुका हय म्हळ्यार तुगे प्राण व्हरलो तुवें हय हांवें व्हरले. तेन्ना हें सांगता आसा राजा तुगे प्राण व्हरचे आसले री तेके तुवें पिवचें घाल कशिल्लें पाप. तेका कितें सकाळच्यान सांजे पर्यंत नरका खान सोडकशिल्लें तुवें ताका तितले त्रास दिले तुवें ताका. म्हणजे न्हू पुनः राजा सत्यजीत ते मृत्यूदेवते प्रश्न करता आसा. तेन्ना मृत्यूदेवते तिगेली परवशता सांगूंक येता आसा हांव कितें कर रे मारया. काल सांजेक मागीर कोण लिस्ट आयलें कोण कोणाक खंत व्हरका म्हूण सांगे न्हू. तेन्ना हिगेलें नांव काण पळयलें हिगेल्या नांवा भितर बरोवन आसा दिल्लीचे आश्रमांत ह्याक वचून व्हरका म्हणून. ह्यो हांगा आसा आतां हेक्का दिल्ली आश्रमांत पावून वचून व्हरचें म्हळ्यार म्हाका कितलो वेळ लागता. तितलो सुलभ आसा व्हरूंक ना म्हण म्हाका कळ्ळें. अशें हांवें न्हू ताका सकाळ सूचन दिलें हांव तुका सांजे भितर व्हरूं येता म्हणून. तो पिस्सो हांव हांगा आसल्या मात व्हरता म्हण टाकूंक गेलो दिल्ली आश्रमांत गेलो म्हाका ताका थंय वचून व्हरचें आशिल्लें रे. अशान तो सुमो टायमार थंय पावलो हांव सुमो टायमार थंय पावलें हेक वचून व्हरलें म्हणून. तेन्ना त्या राजाक सत्य तें कळटा ओहो मृत्यूदेवाक दिल्लींतल्यान ह्याक वचून व्हरक आशिल्लें आश्रमा कंटा न्ही. अशें हांवें न्हू हें दिल्ली पावोवंक तेज नंतर मरका तेजे पयलीं मरचें ना हेणें. संध्याकाळाक मरका यमाले एक नियम आसता वेवस्थे यम धर्मराज तो धर्मा भितर येदी बी तेन्ना च्युती करची ना. कोणाक खंत व्हरका कशें व्हरका कितले घंटे व्हरका हें तेगेली वेवस्थे जालें उरता चौकटा भितर. तेगेले आदेश पालन करतले मृत्यूदेवत लोकांनी ते टायम वचून ते वेवस्था करपी ना हा तिणी येदी बी चूक करची ना. दुसरे कंटा व्हरले बी हें विचारता तांकां कितें हालटू हें म्हणून टायम जाले बी विचारता. अशें हांवें न्हू ते वेवस्थे खातीर हें मृत्यूदेवतेन ताका सूचन दिलें. ह्यो मनुश्य अर्थजानाशीची दिल्ली वचून पावलो दिल्लींतल्यान त्या कुशीक आशिल्लें अशें दिल्लींतल्यान त्या कुशिल्लें म्हणजे सत्य कळ्ळे नंतर राजाक दिसता खंय हें प्रपंच कशें चलका म्हण आसा तें चलनशी केन्ना उरतना. ते मनचले अंत जाले म्हणजे कळून घे न्हू मना थोडे पश्चाताप बी कळून घेतलो आनी जगत सत्य हें कोणें बदलावण करूं जावत ना म्हणजे कळून घे न्हू. पुन्हा तेगेले कामाक गेल्लो म्हणजे कथा आयकले नंतर जिवना भितरी कळणेची सत्य कितें आमकां तें सत्य एकूची. केन्ना आमकां मरण जावंक म्हूण उरता तेन्ना तें मरण अटळ जावन जातवो निश्चय जावन जातवो खरें जावन जातवो. आमी सहजान सांगताची 10 निमिषां पयलीं आस्पत्रेक गेल्ले री ह्यो वांत आशिल्लो म्हणून आमकां गुतना आस्पत्रेक वचचे वाटेर वचचें आसतो म्हणून. मृत्यू नियम ते वचचे वाटेर वचचें आसा म्हणचे बदल तेणें कितें केलें व्हरता आसतना फोन सोडलें. आमकां दिसता कितें डॉक्टर आहा ते मेळ्ळे री बचाव येता आशिल्लो जारून पडनाशें उरले री उरता आशिल्लो. अशी सहजानाची आमगेल्या मनाक अनेक कितले वेगवेगळे कल्पना येता उरताचे मरचे विशय बदल अशी जाल्यार तशी जावूच नाशिल्लें म्हणून. जाल्यार कशी जावन कशी जावंक आशिल्लें म्हणजे आमकां खंय गुत आसतें.
ते मंत्री दिल्ली वचून पावून आश्रमा लागीं मोरते आसा म्हणचे सत्य कडेन तो मंत्र थंय वतनाशिल्लो कितें वतनाशिल्लो जाल्यार वतनाशिल्लो तें जगत चलतशिल्लें कितें जगत बी चलत नाशिल्लें ते टायमार ताणें पावोवंका मृत्यू येवका म्हणजे जालो आसतरी जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च कोण जन्म आयलो आसा ताका एक न्ही एक दिवस मरचेची क्वॉलिटी भितर कांय व्यत्यास ना क्वॉन्टिटी भितर व्यत्यास इतलेच केन्ना मरका कितले दिवस हांगा त्यान उरका हें व्यत्यास सोलेरी मृत्यू म्हणजे क्वॉलिटी उठलो का आशिल्ल्याची क्वॉन्टिटी केन्ना येता हें मात पळयत तसलें चिंतन बी आहा बाकी कसलें ना जाल्यार आमगेले मना दिसचे वेगवेगळे विचार अशी जाल्यार तशी जाता आशिल्ली की ना की तशी केल्यार अशी जाता आशिल्ली की ना की म्हणजे ते चिंतनाचेर प्रायशः आमगे जिवन डोळाय म्हणजे अशें सत्य कळून घेतली खंय की आमकां अजून मृत्यूचे सत्य ते गुंतनाशिल्ले दुरंत विशय आमगेले गुरू केन्ना म्हणटा उरतलेची मनुष्याला मरण हें मनुष्यान गर्भ आसतनाच निर्णय जावत रे म्हणून जन्म कर्माचे वित्तंच विद्या निधनमेव च पंचैतानि च सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः म्हणजे शास्त्रवचन मनुष्यक मृत्यू केन्ना येवका ताणें कितलें शिकका कितलें दुड्ड करका कशें उरका हें कितें चिंतन आसा आनी ताणें कशी मरका हें उठ कितें चिंतन आसा मनुष्यान गर्भ आसतनाची हे 5 निर्णय जांगेले उरत खंय ताणें जन्म आयले नंतर हे निर्णय कितें आसा यद्दी बी चेंज करूंक जावत ना खंय कोणा कोणाची अशें आसतना आमी कितें दाखोवंक घेताची अशें जाल्यार तशें जावत नाशिल्लें तशें जाल्यार अशें जावत नाशिल्लें म्हणून सांगून न्हू आमी कितें चिंतन करताची हें कितले पर्यंत योग्य आमकां एक सत्य ते गुंतरुका मृत्यू कितें आसा केन्ना येवका म्हण आसा की तेन्ना येनूय येता तें ताका एक निमेश बी त्या दिकान जावो एक निशें हे दिकान हाडूंक जावत ना आमी म्हणटाच वेंटिलेटर घातिल्लो आसता ताका अजून तो वांचून आसा म्हणून तुमचो अर्थ कितें वेंटिलेटर घातला म्हणून वांचून आसा म्हण न्हय तो चित्त पासून उरची तेगेली योग आसा इतलेची ना अशी उदेरी वेंटिलेटर घातले बी कितले वतना वताच म्हळ्यार चित्त पर्यंत तेगेली योग आसा म्हण विनाहा चित्त पर्यंत तेगेली मृत्यू आयली ना म्हण अर्थ विनाहा ताका ते मृत्यू चुकून घेवचे जाल्ले म्हणचे अर्थ न्ही मागील गुरू न्ही केन्ना म्हणचे आशिल्ले मनुश्याला कितें मृत्यू आसा पळय ते केन्ना येवका तेन्ना येता रे मनुश्याला मृत्यू एक दिकान एक सेकंड बी हे दिकान करूं जावत ना मनुश्याला मरण निश्चित ते केन्ना येवका तेन्ना येता जाल्यार मनुश्याला जिवना भितर थोडे बदलावण कितें करीत मनुश्याला आरोग्य थोडे बदलावण करीत मृत्यू बदलावण करूं जावत ना याद उर तुका मनुश्याला आरोग्य बदलावण करीत मनुष्याला जीवना व्यवस्था थोडे बदलावण करीत मनुष्याला बुद्धी थोड्याची वायट की बरें जावशी करीत जाल्यार मनुष्याला मरण कितें आसा हें केन्ना बदलावण करूं जावत ना हें केन्ना येवका तेन्ना येता म्हण सांगतना प्रायशः आमकां सत्य कळून येता जिवना भितर केन्ना मरण येवक म्हण आसा तें तेन्ना येता विनाहा खंयची कारणा खातीर आयलें म्हण दाखोवन घेवचें कितें आसा हें एक निमित्त ताका पंचतंत्रा भितर सुंदर तसलें एक वाक्य येता निमित्तं किंचिदासाद्य देही प्राणान विमुंचती म्हणून मनुष्य मरचेक एक नियम जावं खंय एक निमित्त जावं खंय एक कारण जावं खंय त्या कारणा निमित्त तो मरता विना मरचे आशिल्लोच तो आमी सहजान म्हणटा वे आंब्याचे टोंगे पडचे आशिल्ले रे कावळेन बशिल्ले निमित्त म्हणून कावळेन बसतशें जाल्यार ते टोंगे मोडले कावळ्यान बसता मळाले न्ही ते टोंगे जाल्यार कावळ्यान आयलेशें जावंक आशिल्ले आमकां दिसक आशिल्ले अशें बसतशें दिसले कशिल्ले ते मोड कशें दिसक आशिल्ले विना ते मोडचेक कावळ्यान बसचेक संबंध ना तशीच आमकां जिवना भितर अनेक घटना अशी दिसता उरता तशें जाल्यार तशें जालें म्हणून तशें ना तशें जावचे आशिल्ले तरेची ते जाल्ले बीन आहा तशें जाल्यार तशें जालें म्हणून सांगचें ना मागीर गोरू केन्ना म्हणटा उरता आशिल्लेची पळय तशें तरी मरण आमगेले हाती आशिल्लें आसलें रे मंत्र तंत्र माटी मोडी कंग कोणा तरी काडून जाता तरी कोणाक काडीत आशिल्लो रे हांगा बसून गेले अमेरिका आशिल्ले कोणाक काडून पडशी आशिल्ले आमी तशें कोणाक करूं जावत ना रे ताका मरण येवचें आसलें रे आमी काडलें मंत्र तंत्राक सुमू जानू
टोंगे पळयशीच ते कावळे बसले तेन्ना लागतवी ना हा ना जाल्यार ताका लागतना रे ते केन्नाची हां जाल्यार आरोग्य बदलावण करीत मनशाला आरोग्य थोडे व्यत्यास जास्ती कमी करूं येता बुद्धिशक्ती भितर जास्ती कमी करूं येता तेगेले व्यापार उद्योगा भितर थोडे बदलावणे आमी मंत्र तंत्र प्रयोग करीत विना मनशाचें कितें आयुश्य म्हणचें आसा त्या आयुश्याक एक रेख आसा ताका एक चौकट आसा ते कितलो उरका कितले जावका कशें जावका ते तशी जाता विना ते सोण घे न्हू आनी एक सेकंड बी जास्ती कमी कोणा कडेन करूं जावत ना रे म्हणजे सत्य प्रायशः आमी सगळ्यांक कळून घेवची आवश्यकते आमकां सगळ्यांक आसा आमी मस्तीत जिवना भितर पळयताची घटने सहजान जारून पडलो उरता मोनत जारून पडचे का मोरचे संबंध आसा संबंध ना बस मसलो करताचे बसा भितर बस थोडे झाडील उरता बशे कडेन मनीस मरता येदी पेट्ट्याल उरता ताका म्हळ्यार अर्थ कितें म्हणटाले एक निमित्त ते बस धाडून घेवचे तेन्ना हेका मृत्यू आशिल्लें म्हण जाल्लें हेका म्हळ्यार मृत्यू म्हणजे कितें आसा हें एक निमित्त घेवन येता विना मृत्यू त्या निमित्तान येता विना ते मृत्यू चुकून घेवचे कोणा कडेन जावत ना पेट्टी जानू मरका ना पोडू मरका माती फुटून मरका मांतर जानू मरका हें मरणाक आमी नियम करूं जावत ना ते केन्ना येवका मृत्यू ते तेन्ना ऑटोमॅटीक येता तेन्ना आमकां घेवन वता आमी कितले सशक्त्यान उरोवची कितले अशक्त्यान उरोवची आमगे कडेन अधिकार उरोवची अधिकार उरनाशी उरो ते खंयचे संबंध मृत्यू लागचीत ना ते दिवसू रात्री काळ वेळ खंयचे पळयत ना ताका केन्ना येता मनाक हेका केन्ना वच्चे आशिल्ले योग आसा ते प्रकार ते येता टक्कने उशीत विना बाकी कसले चलत ना आमी सांगचे ते तशेंच्यान तशें जालें अशेंच्यान अशें जालें म्हूण सांगून सहजानुची मे 13 तारीख मे 11 तारीख उठलो सांगताचे ते मस्त वायट दिवसू म्हूण सांगून अर्थ ना तेका पुराची थोडे लोकांक एक एक दिवस वायट म्हण जाता उरता थोडे थोड्या लोकांक तेची तशी वायट बाकी दिवस बरें जावंक म्हण जालें न्ही बाकी दिवस खंय बरें जालें आसा खंयचे दिवस बरें जालें ना खंयचे दिवस पुरा बी वायट जालें ना जाल्यार आमी कशी विचार करता उरताची तशी दिवस चलता वता म्हणजे सत्य बी आमी कळून घेवंक जिवना भितर अशें जावंक गे न्हू हें मृत्यू कितें आसा पळया हें कोणेच कांय करूं जावत ना खंयचे टायमार खंय कशी जावका ते मृत्यू कशी येवका तेचे पद्दती प्रकार मृत्यू येता विना तुंतून ताका मार जावका कितकी जाल उरका पोण जावका हें जावका तें जावका म्हणजे खंयचे मृत्यूक लागतना म्हणजे आमगेले म्हारगड लोकाले सत्याचे अनुभव अशें जावंक गे न्हू हें कितें कथा आसा हें कथा एक सत्य दाखयता आसा जिवना भितरी मृत्यू म्हणजे कितें आसा हें अटळ जान आसा निश्चित जान आसा हें खंय येवका कशी येवका केन्ना येवका म्हणजे आसा ते पयलेची बिल्ट इन प्रोग्रामा भितर जान गेलो आसा अशें गे न्हू ते आमकां कळे पर्यंत लेट येता विना ते जान गेले तर ते ऑटोमॅटीक जान वता नंतर आमकां कळटा आमी तेन्ना तांकां वयताची अशें जालें का तशें जालें म्हणून तशी कसलें उरतना ते तशें जावन तशें जावका म्हणून उरता विना तशें जालें तशें जालें म्हणजे अर्थ नाशिल्लो वाद म्हणजे सत्य ती कळून घेवची आमकां आवश्यकते आसची आज आमी पळयताची कोरोना भितर पळयले ना आतां मसलो पळयताची मरता मरता म्हण दिसता उरता आमकां जाल्यार भितर मरता उरतना 10-10 वर्ष 15-15 वर्ष हांतले पूण गोळटा उरता विना तेणी लळटा उरता विना मरतना थोडल्या पळय दिसता आमकां हे कांय जावत ना म्हण तक्षण ती ना जावं वताची तुंत अर्थ कितें तुंत अर्थ तितलेची ताका मृत्यू येवचे आशिल्ले ह्याक मरण लेट आशिल्ले विना ह्याक मृत्यू आसलेली हेणें केन्ना मरक आशिल्ले त्याक मृत्यू येवचें ना म्हणजे आसतरी हेणें आनी सुमार दीस वांचीक आशिल्ले अशें मृत्यूक इथे मिथ्य म्हणजे निर्णय ना ताका केन्ना वच्चें म्हण आसा हेका केन्ना घेवन वच्चें म्हण आसा त्या टायमार येता तो टक म्हण उशिता म्हणजे सत्य ते कळून घेवचें आमकां सगळ्या लोकांक आसा आज आमी मसलोकाले जिवना भितर हें घटना पळयता उरताची प्रायशः मागीर गुरू मृत्यू सांगता आसतना एक संदेशीचे विचार करता उरता आशिल्ल्याची ते संदेश विशीं थोड्या लोकांक दिवच्याक आमी विचार करता आसाची ते म्हळ्यार मस्त लोकाले मृत्यू पळयता तेन्ना मस्त पटी एक बेजार दिसता आमकां ह्याक तशी मृत्यू येवची की ह्याक तेन्ना दुख्खा भितर हेणें मृत्यू वच्ची की म्हणजे एक चिंतन सहजानुची दिसता उरता तेन्ना आमगेले गुरू म्हणटा आशिल्ल्याची प्रायशः मृत्यू येवंक म्हळ्या टायमार येता रे जाल्यार ते टायमार कितें हिंगले जिवनाची स्थिती गती जाता ते हिनी निर्माण करून घेताची म्हणून
हिंगे जिवना भितर कितें थोड्याचे बदलाव म्हणजे जाता ते हिनी जान कळून घेवचे रे. मृत्यू येवचे टायमाक आपापी येता ते आपापी व्हरता. सहजानुची आमी परमात्माक केन्ना मागची कितें म्हूण मागताची, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. भगवंता आयास नाशीची मृत्यू दी, कोणा कडेन हात मुखार करनाशीची जीवन करता आसता शक्ती सामर्थ्य आमकां दी म्हूण आमी मागताची परमात्मा कडेन. जाल्यार हुंतू अर्थ आमी प्रायशा समूजान कळून घेतलो नाशिल्ले. आज अनेक लोकांच्या जिवनाचे अंतिम घटा भितर दुरंत घडचे आमी पळयता आसाची. आमगेले गुरू केन्ना सांगता आशिल्लेची मृत्यू कितें आसा येवचे टायमार येताची, तुवें कितें केलें म्हणूची तें पळयत ना, तें राखतना तुका. जाल्यार मृत्यू येवचे टायमार तुगेलें आरोग्य कशें उरता, तुगेलें चिंतन कशें उरता हें तुवें आत्तां तरेची बदलावण करपाची आवश्यकते आसा म्हणून. प्रायशा अनेक लोक आमी पळयताची तेणी म्हणचे हांतले पडनाशिची मोरका, कोणाक कश्ट दिनाशिची मोरका, हें मस्त लोकांचें चिंतन. जाल्यार हें कितें चिंतन आसा मुळात आनी चुकीचें आसा हें चिंतन. हांतले पडनाशी उरचें म्हणचे, रोग इश्ट जान्नाशिची मोरका म्हणचे, हें चिंतन आसा पळया हें मुळात आनी चुकीचें. हांतले पडनाशिची, हांतले पडना अशीची म्हण केल्यार हांतूळ पडचें म्हण एक आसा म्हण जालें तें विचार. तुमी चिंतलें म्हणचे पुरो हांतले पडचें येताच योग. हांतले पडनाशी म्हणटा आसतना हांतले पोवन मल्ल्यार कश्ट म्हणजे कितें तुमचें चिंतन आसा म्हण जालें तें चिंतन. तुमी शब्द कितें म्हणू पुरो जाल्यार कितें चिंतन आसता तुमी मना भितर. हांतले पडून मेल्ले कश्ट म्हाका तें नाका म्हणून तें येवन गेले भितर आयलेच हांतले पडून मरचें आयलेच. कितलें वर्स पडटा कित्याक गुतना आमकां. आराम नाशी मरचें ना, आराम नाशीची मृत्यू येतलो म्हाका म्हण चिंतनीचेर आयलेच ते आराम नाशी ऑलरेडीच मरचें पडटा मनुश्य जिवना भितर. अशें आमगेले गोर म्हणटा आशिल्लेची मनुश्यांनी हें कितें विचार करचें आसा तें फस्ट चूक आसा रे. मृत्यू येवचे टायम म्हाका येता तें कोण पयलीं म्हाका म्हणून पयलीं येवच ना, ना कडेन यो म्हणून कडेन येवच ना. जाल्यार तिगेली मृत्यू टायमार जावची कितें घटना आसा जी थोड्याची तें हेण कळून घेवचें रे म्हणून. हांतले पडनाशी उरका मोरका म्हणजे विचार आसा ते हांतले पडोवचीच मृत्यू येवशी येता. आराम नाशीची मरण येवंक म्हाका म्हण कितें आसा तें आराम नाशीच मरण येता मनुश्याक. तसली घटना घडटा. ताका आमगेले गुरू सरळ 3 उपाय दिता आशिल्लेची. ते उपाय प्रायशः थोडे लोकांनी कळून घेतलेली प्रायशः जिवनाचे अंतिम घट्ट सोडली ती आमगेन संतोशाक वचूंक आमी शकताची. तेन्ना आमगेले गुरून सांगचे भगवंता आयुश्यूर पर्यंत आरोग्य दी. मृत्यू टायमाक संतोश वातावरण दवरी आनी तुगेले नामस्मरणे मरण येता आसतना येता वर्शी करी इतलें मागलें पुरके जिवना भितर आमी. मृत्यू पर्यंत आरोग्य बरें जावन दवरी, मृत्यू टायमार संतोश वातावरण दवरी, मृत्यू येता आसतना तुगेलें नांव जी भितर उरशी करी. हे 3 प्रार्थना पूर्व मनुष्याल जीवन धन्य जावन वता. जिवना भितर मनुष्य चितलें अद्भुत जालें तसलें बदलाव मनुष्य जिवना भितर येता. आयुश्य पर्यंत आरोग्य उरक म्हणल्यार कितें म्हण जालें आरोग्यान उरक म्हण जालें न्ही आमी. मर पर्यंत आयुश्य आरोग्यान उरक म्हण जालें. ताका आयुश्यूर पर्यंत आरोग्यान उरशी करी. फस्ट छंद प्रार्थने मृत्यू संतोष नासतनाची मृत्यू अशी करी. सहजानुची आयुश्यूर पर्यंत आरोग्य उरलेली एक पटी दुःखाचे विशय येवंक गेले पटणे मोर सोडताचे आमी आघात विशय येवंक तशें जावचें ना. संतोष आसतनाचें मरता. त्या मरता आसतना भगवंताचें नांव तोंडाचेर येता उरका. हें कितें सरळ सूत्र आसाची. हें सूत्र तरी आमी विचार करता गेल्यार तसले मृत्यू आमकां येवचें एक वाट मेळटो. आमी रोग येनाशी मरका, हांतले पडनाशी मरका, कोणाक त्रास दिनाशी मरका म्हणून विचार केले निमित्त आनीक लोकांक त्रास येता, हांतले पडोशी येता, रोग येता. हें सत्य आमकां उतरका. आमी खंयची नेगेटिविटी करताची ते फस्ट येवन बसतो जिवना भितर आमगेल्या जिवना भितर पांय म्हळ्यार येवन बसचें तें. अशें हांव न्हू आमगेले गुरू म्हणटा आशिल्लेची सरळ सूत्र हें रे
आयुष्यपर्यंत आरोग्य भगवंता दी. मृत्यू संदर्भाक संतोषात वातावरण दवरी. तुगेल नामस्मरणे करता तुगेल पांयमळा येवशी करी म्हणून इतलें मागलें पुरो मनुष्य जिवना भितरी परिपूर्णतेक निर्माण जावता म्हणून. अशें हांव न्हू जिवनाची एक सत्य कळण घेवका आमी कितें म्हणलें कितें दाखोवंक येताची ते डॉक्टर हाती गेले री आनी थोडे वर्स उरले री हें आमगेली मना प्रिती सहज ते नाका म्हणटा आमी सहज उठलो का दिसता उठलो का मना बरें दिसता आनी ते थोडे वर्स उरक आशिल्ले म्हणून जाल्यार थोडे म्हळ्यार कितले कोणाक अजून लिमिटेशन ना. थोडे म्हळ्यार अर्थ कितले ह्याका जावंक तितले बी ना हा त्याका जावंक तितले न्ही. आमकां केन्ना तृप्त्याल म्हण आसा कोणाचो निमित्त आमकां कोणा बी तृप्त्याल आसा जिवना भितरी अजून पर्यंत कोणा निमित्त कोणाक तृप्त्याल ना. हें सत्य उठलो कळून घेवका कोणाक तृप्ती करूंक अजून कोणाकडेन साध्य जालें ना. हें अशें आसतना आमी कितें दाखोवंक येताची आनी थोडे वर्स उरक आशिल्ले थोडे दीस जावंक आशिल्ले म्हणून हें सहज आमगेले प्रितीक प्रेमाक वेव्हारा विशय जावन उरो जाल्यार सत्यतेक ते खंयचे लागू पडतना याद उरता तुमकां. सत्यते ते वेगळेच ते वेगळे रिजन चलता उरता ते सत्यतेक तुमगेले हे खंयचे चौकट लागतना ते केन्ना वचका ते तेन्ना वचकून ताणें ताका यद्दी बी जास्त केम करूं जावत ना यद्दी बदलावण करूं जावत ना. ताका मागीर गुरून सांगचे मृत्यू जास्ती कमी करूं जावत ना आरोग्य जास्ती कमी कंगे वयता म्हणून. आमी आरोग्य आमी जास्ती कमी कंगे वयता ना कोणाची आमगेले वंच दृश्टी घान की मंत्र तंत्र कन की थोडे जास्ती कमी करीत विना मृत्यू कितें आसा हें केन्ना येवका केन्ना येत विना थोडे पयलीं बी येवत ना थोडे नंतर बी येवत ना म्हणजे सत्य केन्ना कळून घेताची तेन्ना आमी अनावश्यकान कितें बेजार करताची मना पश्चाताप करूंक येताची ना देवाक धर्माक शौच आसा म्हणजे भितर थोडे बदलावण करूंक वयचे आमी शकताची. अशें हांवें न्हू जिवनाचे अनेक रहस्य भितरी ही एक अद्भुत रहस्य मृत्यू रहस्य. जाल्यार हें मृत्यू रहस्य आनंदमय जावचेक वाट बी आमगेले करून कितें अंतिम घटा भितर सांगिल्लें आसा 3 वाटी हे 3 वाट दवरून घेतलेली हे मृत्यू बीची आनंद ज्ञान आमी करूंक वयचे शकताची. अशें हांवें न्हू आमगे जिवनाचे एक बदलावणे निर्माण जाता वच्यो मृत्यू तरी येवचेची जाल्यार येवची मृत्यू कशी येवची म्हणटा री त्यान येवं पर्यंत आमी आरोग्य जावन उरका त्यान येवचे टायमार संतोश वातावरण उरका आनी त्यान घेवन वचे टायमार भगवंताचें नामस्मरणे तोंडांतल्यान येता उरका. इतलें जालें म्हळ्यार मनुश्य खंतन आयला की परतून ते चौकटाका पावता. अंत्यकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. भगवद्गीते भितर सांगता अंत्यकाला भितर कोण मागीर स्मरण करता तो म्हाका येवन पावता म्हणून. दुरंत कितें गुतोस तुमकां अंत्यकाला तेगेलें नांव येवत ना आमकां अंत्यकाला नांव येवचें पुत्तान म्हाका डाक्टरान व्हल ना औषध दिल ना म्हाका कांय कल ना म्हण येतवी ना अंत्यकाला भितरी ते परमात्मा नांव येवत ना म्हणचे दुरंत न्ही हें. अशें मागीर गुरून सांगितलें कितें सरळ सूत्र आसा हें सरळ सूत्र अत्यंत अद्भुत सूत्र. तुमी सांगतले आत्तां सांगले रे आत्तां खंय तरी मृत्यू येवन गेले रे ते तुमी कितले पयलीं आपलें म्हणून कोणाक येवत ना कितले बरें सांगलें ना आमी. मागीर गुरून केन्ना म्हणचे आशिल्ले प्रत्येक मनुश्य जिवना भितरी कनिश्ठ म्हळ्यार 8 पट्टीपणे विचार करचें हांवें आत्महत्या करून घेवका म्हणून 8 पट्टीपणे विचार करता हांवें मोरका म्हणून. कनिश्ठ अत्यंत बरोबर लोकांना चिंतन सांगता आशिल्ले मागीर गुरू आम तसले लोक सोडया 100 पट्टी विचार करता उरताचे मोरक आशिल्ले जावत नाशे आनी परतून संसार करता उरताचे. जाल्यार अत्यंत श्रेश्ठ लोक बीची जिवना भितर 8 पट्टी तरी येताची कनिश्ठ म्हळ्यार हांवें मोरक आशिल्ले म्हणून. मागीर गुरू सांगता सांसान चेडा बी येता म्हणून. हें शिक्षण नाका आशिल्लें बाप्पा म्हाजो त्रास नाका आशिल्ले ते तशें जावत ना ते केन्ना येवका तेन्ना येता ते मृत्यू. मोरकावट बी येता आसलेली केन्ना की मृत्यू येवंक आशिल्लें आमकां आमी हांगा उरचें काय नाशिल्लें तशें केन्ना जावत ना. जें सत्य उतर आमकां जाल्यार मृत्यू स्थिती भितर आमगेली मनस्थिती कशी उरका हें चिंतन आमी आमगे गुरून दिलें सूत्र निमित्तान बदलावण करूंक घेवीत. अशें हांवें न्हू सत्यजीत आनी ते राजा मंत्र कितें कथा आसा हें कथा एक सूचक जावचें कितें आसा मृत्यूचें हें घटने जाणू जाता खंय जावंक म्हण आसा तेन्ना जाता केन्ना जावंक म्हण आसा तेन्ना जाता विना हें बदलावण करूंक कोणा कडेन जावत ना. अनेक पटी माळ्यातन पडला लोक बी आराम आसाची अनेक पटी पांय चारून पडला बी गेल जाल्यार आसाची म्हणजे जाल्यार आसतरी ह्याक मृत्यू कारण विना
मृत्यू नाश उरलेली बोड फुटून गेले बेची जिवंत उरता मनुष्य कारण कितें मृत्यू लेट आसा म्हणूच ताका अशें आमगे न्हू मृत्यूचे परिज्ञान आमी घेया परमात्मान सत्य कितें आसा ताका आमी नतमस्तक घेया ताका आमी कोणाची बदलावण करूं जावच ना म्हणजे कळून घेया आमकां कितें परमात्माने एक आयुश्याचे क्षण दिला आसाची ते बरें काम करताची बरे विचार करताची बरेची प्रयत्न करून लोकांक बरें करूं जाल्यार करताची आमी यापन करता वचा तेन्ना आमगे जीवन आनंदमय जावचें शकता अशा न्हू तसली एक मनस्थिती परिस्थिती ते भगवती ज्ञानेश्वरी आमकां सगळ्या लोकांक निर्माण करूं जिवनाचे आनंदाचे क्षण आमी सगळोकची घेवं अशी जावो म्हणजे प्रार्थने श्रीदेवीले चरणांत करच्याक इश्ट करता आसा मस्तितले संतोष येता आसा चातुर्मास्य कार्यक्रम बरे रितीन चलता आसा आज वरकेची अनेक लोक आयलेची अनेक इतले पाद्यपुजा कार्यक्रम अन्नदान कार्यक्रम महानदान कार्यक्रम सर्व सेवे संपूर्ण दिवसाची एक दिवस सेवे आनी संरक्षण सेवे तसले हडोड सेवे पुराची आज आमगेले आत्मीय दल तसले आत्मीय लोकांनी हांगा येवन दिल्ले आसा ते सगळे आत्मीय भक्त लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हे सांगचे करच्याक इश्ट करता आसा आजी विशेष आमगेन एक दिवसाचे संपूर्ण सेवे 50,000 कितें सेवे आसा ते 3 आमगेले आत्मीय लोकांनी हांगा दिल्ले आसा ते म्हण सांगलेली श्री विठ्ठल रामराव रायकर दावणगेरे अत्यंत आत्मीय जातले मनुष्य प्रायशः मस्त सरळ स्वभाव सज्जन स्वभाव हाजी तिनी सकाळांक येवन गेनू पाद्यपुजा कार्यक्रम करून गेनू ही एक व्हड सेवे हाजी दिवन गेनू हे चातुर्मास कार्यक्रमाक एक वैभव तिनी हाडलो आसा अशें गेनू मस्त एक सरदी येतो तेंगे स्वभावाक मस्त आवडले आमकां अशें हांगा विठ्ठलानाक आनी तेंगे सगळे कुटुंबा लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने सांगचे करच्याक इश्ट करता आसा तेजे बरोबर दावणगेरेची आमगेले आत्मीय जात आसले श्री अशोक जन्नू आनी तेंगे कुटुंबा लोकांनी आज हे सेम सेवे दिल्ले आसा तेणी कॉन्ट्रॅक्टर जेन्ना काम करता आसा म्हणजे आयकले मस्त इतलें तेणी बिल्डींग बांदचे मस्त इतलें काम तें करता उरताची जाल्यार प्रायशः समाजा बद्दल मठा बद्दल मस्त इतलें अभिमान गौरव तिंका अशें हांगे न्हू मागीर अशोक बीच आज येवन न्हू हे व्हड शिवजी घेवन चातुर्मास कार्यक्रमाक बरें सहयोग दिलो आसा अशें अशोकनाक आनी सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करचे इश्ट करता आसा तेजे बरोबर सेम सेवे आज दावणगेरेची मूलतः तिनी होसकेरीचे श्री गणेश बाबण्णा कुर्डेकर हेंनी आज ते सेम सेवे आज हांगा दिल्ले आसा प्रायशः तिंगेल चल्लो आमगेले मारुती अण्णा मैरीक मठाक शिकता आसा जाल्यार तिंगे बाप चलता गणेश अण्णा मठाक केन्ना येता उरता तिनी तिंगे चले पळयच्याक मठा अभिमान तिंगे रेजिमान बी दिवसांक सेवे येता आसाची अशें हांव गेलो प्रायशः तिंगली बी एक मना दिसलें म्हण दिसलें एक व्हड सेवे दिवया म्हणून अशें न्हू म्हणजे गणेश अण्णांनी एक व्हड सेवे आज हांगा चातुर्मास दिल्लो आसा अशें गणेश अण्णाक आनी सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हें सांगचे करच्याक इश्ट करता आसा तेजे बरोबर आज संरक्षणा सेवे हे व्हड सेवे 1 लाख रुपया सेवे हे 1 लाख रुपया सेवे आज आमगेले अत्यंत आत्मीय जाले तसले उपणेचे श्रीयुत R.S. रायकर आनी तिंगेल चेडे जाले तसले श्रीयुत प्रशांत श्रीयुत योगेश श्रीयुत रवींद्र श्रीयुत संतोष आनी श्रीयुत विवेक हे 5 चेड्यान मेळून घेवन बापायन एक व्हड सेवे आज सगळे कुटुंब लोक मेळून आयले R.S. मोबायल तिंगे 5 चेडे येवन घेवन एक व्हड सेवे आज हांगा तिनी दिल्लो आसा प्रायशः प्रति चातुर्मास्याची मस्तीतले कोळी कितें दिता उरताची सपोर्ट करताची कमिटी लोकांक केन्नाच हुर्दी मिशिताची कांय भिन्नाकाची आमी आसाची म्हूण सांगे न्हू अशें हांवें न्हू प्रायशः तेंगेले एक व्हड सेवे आज दिवंगे न्हू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक मस्त सहयोग दिल्लो आसा आज उट्टलोक मेळ्ळो काल गणपती वरप आशिल्ले 5 दीस गणपती घरा आसा अशें उट्टलोक गणपती परबी मेळटाची हे संदर्भाचेर हांगा बी येवका गुरुसेवे बी करता म्हणजे भावनेचेर साकणे बेगी उपणट्यान सुट्टून घे न्हू 12 घंटे भितर हांगा पावूंक घे न्हू एक व्हड सेवे दिलो आसा R.S. रायकर मामा मठा बद्दल कितलें काम केलां आसता तें प्रायशः तेंगेलें जिवनचरित्र पळयचें गेल्यार तिंका पळयलें तसलें आमकां गोत्तू आमी 40 वर्सां तिंका पळयता आसाची तसलें एक अभिमान मठा बद्दल एक निश्ठे मठा सेवे करचे बद्दल अहर्निश जाले तसले तेंगेले प्रयत्न आनी तितलेच विद्यावंत बी हे मेधावंत बी हे धैर्यवंत बी हे अशा न्हू तिणें एक व्हड सेवे जी न्हू आमकां चातुर्मास्य कार्यक्रमाक मस्त सहयोग दिलो आसा अशा न्हू श्रीयुत R.S. रायकर आनी सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने हें सांगचे करच्याक इश्ट करता आसा संध्याकाळा भितर प्रति दिवसा प्रमाणेच आज आमगेले आवय लोक बी
येऊन गेलो ललिता सहस्रनाम रामरक्षा स्तोत्र नंतर सुंदर गुरुभजन याचे कार्यक्रम करून गेलो फार छंद जाऊन गेलो कार्यक्रम चालवून दिले मस्त बरे दिसता काल बी तिने चुकील ना पोहत बी चुकील ना आज बी चुकील ना आमगो तसा वत्ताड आसाची मनुष्य वत्ताड आसतना बी मनुष्य टायम काडटा म्हळ्यार अर्थ कितें मनुष्य कितकी आसा हें करता म्हणजे भावना आसा म्हण अर्थ न्हय आमकां कितले टायम ना म्हळ्यार बेची जेवणा टायम धरून घेता की ना आमी न्हांवचे टायम धरून घेता की ना न्हिदचे टायम धरून घेता की ना म्हळ्यार तें करता आमकां तशीची आमकां कितें बरो कितें उरो आमी हांगा येता म्हळ्यार अर्थ कितें आमकां तें इश्ट आसा आमी करता म्हणजे भाव आसता म्हणजे जालें न्ही मागीर आवय लोकांक अशा न्हू जे भावाक आमी कितें करता कमीचे अशा न्हू हें सुंदर कार्यक्रम चलले मागेले दावणगेरे सगळे आवय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगचे इश्ट करता आसा त्या नंतर सुंदर एक भरतनाट्य कार्यक्रम आज हांगा पळयले आमगेले हाजी आख्खे जाले तसले कुमारी सुदीप्ती एस रेणेकर दावणगेरे हिने एक सुंदर तसले भरतनाट्य कार्यक्रम एक 2-3 सॉंग ते संमिश्र कंगन त्यांनी सरतना कार्यक्रम चलोवन दिले भारी सान वय जाली बी अध्यात्म अत्यंत अद्भुत जाले तसले प्रतिभे अशा न्हू ते कार्यक्रम चलोवन दिले तसले मागीले सुदीपचे आख्या बीची हार्दिक धन्यवाद सांगता देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थने समज करच्याक इश्ट करता आसा आजी मागीले गणेश अण्णांनी गेलपटवे सेवा आसाची आनी आठवे सेवा आसाची हांगा येता आसाची तिने आजी देवीक एक मंगळसूत्र आजी एक देवीक अर्पण केल्लो आसा तिंक बी धन्यवाद सांगचे इश्ट करता आसाची तेजे बरोबरी आमगेले चातुर्मास समितीचे अध्यक्ष जाले तसले श्री प्रशांत अण्णन तेणी बी पोर सद्याचे आतां एक आमगेले केन्ना ललिता सहस्रनामाचे कार्यक्रम चलता आशिल्ले त्या दिवसूच तिणी भांगराचे चेन कर हाडिल्ले स्वामी देवाक अर्पण करया म्हूण सांगून खरें तिंका सांगलें आमी तुमी दिवीत मात दिवसा घालता म्हूण सांगूं जावत ना कारण पुजे बसतले आमी पुजे करतले आमी ते मन आयले तेन्ना घालताचे नाजर ना स्वामीजी आमी चातुर्मास समितीन दिवका म्हणजे एक मन आशिल्लें म्हूण सांगेन चिंतेनी चंद भांगराचे चैन करून हाडगे न्हू ते देवीक तिणी 4 चैन ईश्वराक सुब्रमण्याक गणपतीक आनी ज्ञानेश्वरीक अर्पण केल्लो आसा अशें सांगेन मस्त संतोश जाता आसा एक दावणगेरे नांव केन्ना तरी पळयलें तेन्ना गुर्तेत न्ही आमचें दावणगेरे दी जालें म्हूण सांगेन अशान एक ते बदल तिने एक हाड दिला आसा अशान ते बी देवीक अर्पण केल्लो आसा अशें सांगेन प्रशांत रणावीची हें समिती तर्फे दिल्लें आसा काय तिणी तिंक बी हात्रीक अभिनंदनांचे इश्ट करता आसा मस्त संतोश जाता आसा चातुर्मास कार्यक्रम बरे तरेन चलता आसा आतां हांगा चेर दितलेची सगळ्या लोकांनी लायनशी दिवका तीर्थ घेवका स्वामीजी पांय पूर्ण प्रसाद घेवन नंतर तोगबी गणपती पूज चलता आसा काली गणपती प्रतिश्ठेले 7 दिवस गणपती पूजे निरंतर चलता थंय अशें सांगेन ते सगळे कार्यक्रमाक आमी सहकार दिया ते गणपतीला आशिर्वाद पात्र या नंतर प्रसाद घेवन तांचे महाप्रसाद घेवन मुखार सगळे कार्यक्रमाक सहकार दिया म्हणजे अपेक्षा करताची सगळ्याक भर द्यावो तसलें एक वातावरण ते ज्ञानेश्वरी देवी सृश्टी कर म्हणजे विशेष मागणी श्रीदेवी चरणारविंदाक दवरताची हे संदर्भा भितर मागिल्ले कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम।